निवडणुका म्हणजे फक्त नेते, भाषणं आणि आरोप प्रत्यारोप नसतात. नाही. निवडणुका म्हणजे खरं तर शासनासाठी एक एक डेटा असतो. लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, हा सगळा डेटा आपल्याला मिळतो. आणि ह्याच डेटाच्या आधारे एक चांगला प्रशासकीय आराखडा कसा बनतो, हेच समजून घेण्यासाठी आज आपण यवतमाळच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिला, मातीचा कौल, म्हणजे तिथल्या लोकांच्या मूळ समस्या काय आहेत. दुसरा, मतदारांचा कौल, म्हणजे निवडणुकीचे आकडे आपल्याला काय सांगतायत. तिसरा, निकालाचं विश्लेषण, म्हणजे असं का घडलं. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, शासनाचा आराखडा. या सगळ्या माहितीचा वापर करून पुढे काय करता येईल. चला तर सुरुवात करूया. यवतमाळचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी तिथल्या मातीचा आणि माणसाचा संबंध समजून घ्यावा लागतो. लोकांचं जगणं आणि त्यांच्या वेदना या जमिनीतूनच कशा उगवतात ते पाहूया. तर यवतमाळ हा विदर्भातला एक प्रामुख्याने ग्रामीण मतदारसंघ. इथला शेतकरी पिढ्यानपिढ्या काळ्या मातीची सेवा करतोय. त्याचं अख्खं आयुष्य ऋतू, पाऊस आणि बाजारपेठेच्या लहरींवर अवलंबून आहे. मुख्य पिकं कोणती? तर कापूस आणि सोयाबीन. पण गेल्या काही वर्षांपासून इथला शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडलाय. आणि हे संकट फक्त निसर्गाचं नाहीये, तर ते आहे तुटलेल्या आश्वासनांचं. कर्जमाफीची घोषणा तर झाली, पण शेतकऱ्यांच्या हातात काय आलं? तर वसुलीच्या नोटिसा. हा एक खूप मोठा विश्वासघात होता. आणि हा आकडा बघा, यावरून तुम्हाला समस्येची गंभीरता कळेल. यवतमाळमध्ये जवळपास 52,000 शेतकऱ्यांना नोटिसा आल्या की तुमची कर्जमाफी झाली आहे. पण झालं काय? सरकारने बँकांना वेळेवर पैसेच दिले नाहीत. मग बँकांनी काय केलं? त्यांनी थेट शेतकऱ्यांकडूनच वसुली सुरू केली. अगदी प्रतिकात्मक जमीन जप्तीपर्यंत प्रकरण गेलं. विचार करा, यामुळे शेतकऱ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला असेल. आता दुसऱ्या एका मोठ्या समस्येकडे वळूया. ही समस्या आहे पाण्याची. म्हणतात ना, एका हंड्या पाण्यासाठी एका बाईला किती चालावं लागतं यावर तिचा सन्मान ठरतो. यवतमाळच्या आदिवासी पाड्यांमध्ये, खास करून गोंड आणि पारधी समाजात पाण्याची इतकी भीषण टंचाई आहे की 44 डिग्रीच्या तापमानात तिथल्या महिलांना पाण्यासाठी रोज 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना त्या फक्त कागदावरच आहेत. साहजिकच आहे, जेव्हा पोटपाण्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न इतका गंभीर होतो तेव्हा त्याचा परिणाम मतांमधून दिसणारच. तर मग आता आपण बघूया की लोकांच्या ह्याच समस्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये कशा उतरल्या. हे आहेत 2024च्या निवडणुकीचे निकाल. काँग्रेसचे उमेदवार अनिल मांडगुळकर यांना मिळाली 1,17,504 मतं, तर भाजपचे मदन येरावार यांना मिळाली 1,06,123 मतं. विजयाचं अंतर होतं 11,381 मतांचं. सलग 2 वेळा पराभव पाहिल्यानंतर काँग्रेससाठी हा एक खूप मोठा विजय होता. पण जर आपण या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. इथे लढती नेहमीच अगदी अटीतटीच्या असतात. बघा, 2014मध्ये विजयाचं अंतर फक्त 1,227 मतांचं होतं. 2019मध्ये ते होतं 2,253 मतं. त्या तुलनेत 2024मधलं हे 11,000चं अंतर खूप मोठं आहे आणि ते एका स्पष्ट बदलाचे संकेत देतं. आता ही स्लाइड बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. यवतमाळची जागा आहे ना, ती एका लंबकासारखी आहे. म्हणजे ती सतत 2 मोठ्या पक्षांमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहते. तुम्ही बघा, 1995 पासून आजपर्यंत कोणताही पक्ष सलग 2 टर्मपेक्षा जास्त इथे टिकलेला नाही. भाजप, मग काँग्रेस, पुन्हा भाजप, पुन्हा काँग्रेस. हा पॅटर्न एकदम स्पष्ट दिसतो. या पॅटर्नमधून काय सिद्ध होतं? हेच की यवतमाळचा मतदार कुणा एका पक्षाला बांधलेला नाही. तो खूप जागरूक आहे. तो कामाला शाब्बासकी देतो आणि कामात कुचराई केली की शिक्षाही देतो. तो आपल्या मताचा वापर बदल घडवण्यासाठी आणि नेत्यांना त्यांची जबाबदारी आठवून देण्यासाठी करतो. ठीक आहे, तर आता आपण या निकालामागची कारणं आणखी खोलात जाऊन पाहूया. हा लंबक नेमका फिरतो का? यवतमाळमध्ये ही जी सत्ताविरोधी लाट येते त्यामागे मुख्य कारण काय आहे याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ही सगळी राजकीय उलथापालत थेट ग्रामीण भागातल्या न सुटलेल्या समस्यांशी जोडलेली आहे. कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे झालेला तो विश्वासघात असेल, आदिवासी पाड्यांमधली पाण्याची ती भीषण टंचाई असेल, किंवा दुर्गम गावांमध्ये रस्ते आणि वीज यांसारख्या साध्या सोप्या सुविधांचा अभाव असेल. जेव्हा या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं तेव्हा लोकांच्या मनात बदलाची एक जबरदस्त भावना निर्माण होते आणि मग ते एक नवा पर्याय शोधायला लागतात. आणि खरं तर यवतमाळच्या मतदारांनी जे केलं ते आपल्या संविधानाचं सार आहे. एक सुजाण नागरिक जो आपल्या मताच्या अधिकाराने बोलतो आणि शासनाला जबाबदार धरतो. आपल्या लोकशाहीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निरोगी समतोल आहे.
हीच तर तिची ताकद आहे. मतदानाच्या टक्केवारीचे आकडे सुद्धा हीच कहाणी सांगतात. 1995 साली मतदानाने 82.6% उच्चांक गाठला होता. पण बघा, 2009 पर्यंत तो आकडा 51.4% खाली आला. हे लोकांच्या निराशेचं प्रतीक होतं. पण त्यानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा जागृती आली. मतदानाचा टक्का वाढला आणि 2019 मध्ये तो जवळपास 70% पोहोचला. याचा अर्थ लोकांमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण झाली होती. तर आतापर्यंत आपण काय केलं? आपण समस्येचं निदान केलं. आता या माहितीच्या आधारावर एका प्रभावी शासनासाठी भविष्याची रणनीती कशी बनवता येईल त्याकडे वळूया. नवनिर्वाचित आमदारासमोरचं चित्र कसं आहे हे समजून घेऊया. त्यांची ताकद काय आहे? तर नुकताच मिळालेला विजय आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा. कमजोरी काय? तर ते राजकारणात नवीन आहेत आणि पक्षाची संघटना थोडी विस्कळीत आहे. संधी कोणती? तर ते शेतकऱ्यांचे आणि पाण्याचे मूळ प्रश्न थेट हाती घेऊ शकतात. आणि आव्हान काय? तर समोर एक मजबूत, पैसा आणि संघटन असलेला विरोधी पक्ष उभा आहे. अशा परिस्थितीत एक सर्वसमावेशक योजना बनवण्यासाठी 4 गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. पहिलं, स्वतःची ताकद, म्हणजे नेत्याच्या स्वच्छ प्रतिमेचा पुरेपूर वापर करणं. दुसरं, विरोधकांच्या चुका, म्हणजे त्यांच्या स्थानिक अपयशांवर तथ्यांच्या आधारे बोट ठेवणं. तिसरं, लोकांच्या अपेक्षा, म्हणजे शेतकरी, आदिवासी आणि तरुण या प्रत्येकाशी त्यांच्या भाषेत बोलणं. आणि चौथं, बाह्य परिस्थिती, म्हणजे अर्थव्यवस्था आणि हवामान बदलासारख्या मोठ्या घटकांचाही विचार करणं. आता ही रणनीती प्रत्यक्षात आणायची कशी? त्यासाठी एक कालबद्ध आराखडा हवा. पहिल्या 30 दिवसांत लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या. पुढच्या 30 दिवसांत लोकांच्या समस्यांवर आधारित एक ठोस संदेश तयार करून तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि शेवटच्या 30 दिवसांत बूथ पातळीवर संघटना मजबूत करून मतदारांना मतदानासाठी तयार करायचं. पण या सगळ्या आराखड्याचं अंतिम ध्येय काय? तर धोरणात्मक बदल. असे बदल जे लोकांच्या समस्यांच्या थेट मुळावर घाव घालतील. उदाहरणार्थ, कर्जमाफीच्या तुटलेल्या आश्वासनांवर उपाय म्हणून त्याला कायदेशीर बंधन घालणारं विधेयक आणणं, पाण्याच्या संकटावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून एक सिंचन योजना राबवणं आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांच्या वस्त्यांना कायदेशीर मान्यता देऊन नळाने पाणी पोचवण्याचं मिशन हाती घेणं. पण हे सगळं करताना एक गोष्ट कधीच विसरून चालणार नाही, आणि ती म्हणजे लोकांचा विश्वास. जेव्हा आपण लोकांकडून कोणतीही माहिती घेतो तेव्हा ती विश्वासाने दिलेली असते. तो विश्वास कधीही तुटता कामा नये. त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं हाच त्यांच्या सन्मानाचा खरा पाया आहे. नागरिकांचा सन्मान सर्वात आधी. एका छोट्या विजयापासून ते लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवण्यापर्यंतचा रस्ता विश्वासानेच बांधला जातो. आणि विश्वास म्हणजे काय? तर दिलेली वचनं पाळल्यानंतर उरलेली भावना. शासन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर लोकांच्या सन्मान, उपजीविका आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणं. यातच सगळं काही आलं.